पहिले यांना तर खायला टाकते. बोला बाबा. आता बोलायचं आता कवर बोलायचं म्हणजे आम्हाला कामं नव्हते का बा? हा काम केलं पैसे उतू चालले होते आम्ही तुम्हाला बळच आणून दिले. अहो भाऊ, मी काय म्हटलं देते म्हटलं ना मी तुम्हाला. काय मी देते? तुमचे पैसे बुडवणार नाही तळ भाऊ. पैसे सापड झाले आता आता जाता ऐका, जाता. मी तुमचे पैसे बुडवणार एवढं लक्षात घ्या. नाही बुडवणार नाही थोडा पण उशीर होतंय, देईल मी माझं पोरगा बुडवणार देणारच नाही आहे मी बुडवणार तुम्हाला नाही पैसे. पण तुम्हाला द्यायचे नाही ना. नाही देईल मी आम्ही चूक तुम्हाला. केली बा चूक केली तुम्हाला पैसे दिले तुम्हाला सहकार्य केलं. हा तुम्ही दिल्याबद्दल मी तुमचं खरं धन्यवाद मानते भाऊ. पण आता माझा पोराचं कामाचं होत्या, तो कामाला लागला की तुमचं एक एक पैसा म्हणजे मी कामाला नाही लागलं म्हणजे मग पैसे नाही बस नाही, याच्या नाही, अर्थी. नाही. एक एक पैसा मी तुमचा चुकवते भाऊ. नाही नाही बा मी काय होतो तसं जर काय वाटत मी शाळा सोडून घेऊन जाईल. नाही ह्या शाळा नको. शाळा नका आहे, कारण की कसं आहे, माझ्या वडिलांनी मला दिलेल्या शाळा आहे लहानाची. आज एका शेळीपासून मी एवढ्या शाळा केलेल्या आहे. नाही नाही मी कष्ट करते बघा भाऊ, तुम्ही तर बघताय मी कष्ट करते. तुम्हाला एकाच दोन करायचं कळतं ना आमचं एका दोन पैसे व्हायचे ते. मी तुम्हाला तुमचे व्याजासह पैसे देईल, फक्त माझं पोरग कामाला लागू द्या, मी तुम्हाला देते भाऊ. ते नाही आता मला पैसे पाहिजे आज मी तसं जाणारच नाही. आज खरंच पैसेच नाही भाऊ. आज ते खरंच काही हे बघा, करा, चारा तुम्ही पण काही आहे ना, करा. त्या माझ्या मैत्रिणीकडून पैसे घेतले चारायला, पण तरी चारायला सुद्धा पैसे नव्हते तरी मला माझ्याकडे, दोघांनी माहितीये म्हणत का? होता मला म्हणतो पैसे दिले पैसे निघण्याची गॅरंटी लई कमी म्हणलं नाही देते नाही देते त्या टायमाला तुम्ही किती गाया वाया करायचे किती गाया वाया पण करायचे. विश्वास आहे का नाही तुम्हाला? आता हे बघा, मी तुमच्या बहिणीसारखी आहे, विश्वास ठेवा माझ्यावर. कवर विश्वास त्याला काही निमिट आहे का नाही? आता कसं- 6 महिन्याचा वायदा 6 वर्ष होऊन गेले तरी तुम्ही अजून त्याचा विचारच अहो, करून आता नाही हे राहिले. आजार पण मी आजारी होते भाऊ, जरा समजून घ्या. आजारी झाले टायफॉइड झाला होता मला, आजारी झाले मी मान्य करतो मग त्या आजार पण माझ्याच पैसे आलतं का? दवाखाना आहे सगळे. तुम्हाला कोणी नातेवाईक नाही का? तुम्हाला कोणी पैसे देते नाही का? अहो नातू कोण कुणाचे भाऊ? आजकाल कोणीच कुणाचं नाही बघा. कोणी नातेवाईक. नाही कोणाचं मग आम्ही कसं काय दिली? कुणीच नाही नातेवाईकाचं. म्हणजे याच्या अर्थी शेजाऱ्याचे विश्वास पडतो तुमच्या नातेवाईक अहो मी तर तुम्ही म्हणते ना भाऊ, तुम्ही सख्यापेक्षा तुम्ही परके मला मानलेले, तुम्ही भाऊ बरे मला. तुमचे यावर चांगले नाही म्हणून तुमच्या नातेवाईक तुम्हाला पैसे देते नाही याच्या अर्थी मी कळून चुकले. नाही भाऊ, तुमचं मी माझ्यासाठी पैसा देते, तुम्ही फक्त थोडे दिवस थांबा. आता एवढे दिवस तुम्ही थांबले ना भाऊ, थोडे दिवस थांबा भाऊ. पण किती दिवस थांबू सांगा? 15 दिवस थांबा. 15 दिवसामध्ये आम्ही करते काहीतरी करते. 15 दिवस 16 दिवस उगून देणार नाही मी. चालेल भाऊ, मी हा. करेल. तुमची व्यवस्था करेल. 16व्या दिवशी ना आखे जनावर सोडून घेऊन जाईल ना. नाही ते जनावर नाही, मग कसं काय? कारण कसं ती जुनी आठवण आहे माझ्या वडिलांची. नाही आठवण आमच्या पैसे काय आठवण नाही म्हणजे आमचे झाडाला तोडून दिले तुम्हाला. मी तुम्हाला देते म्हटलं ना, तुम्ही मला 15 दिवस द्या म्हणून तुम्हाला देते भाऊ. मी काय होतो तुमच्या जुन्या आठवणी हे मान्य आहे. आम्ही पैसे चोरून आणेल तुम्हाला देईल. नाही तुमचं तसं नाही, तुमचा पण कष्टाचा पैसा आहे भाऊ. आणि मी पण तुम्हाला म्हणत नाही की तुम्हाला देत नाही, थोडे का महिना देते मी तुम्हाला, थोडे वेळ देते. थोडे नाही मला एखादी बाई 50 काय माणूस म्हणतात जाऊ दे ती यायच नव्हतं मला मुदल का म्हणा माझ्या 50 देऊन टाक. आजारपणाला पैसा लागला म्हणून थोडस वेळ झाला हो, भाऊ. तुम्हाला आता आजार- माझं पोरं कामाला लागू द्या, मी तुमचा एक रुपया हे करते भाऊ. तुमचं पोर कामाला लागत नाही तुम्ही मला पैसे देते नाही. मी जाणार सोडून यायला शिवाय राहणार नाही. 8 दिवसानं 15 दिवसानं नाही देते मी तुम्हाला भाऊ. माणूस त्यावर कवर टिकवायची. बरं फोन करा तुम्ही फोन उचलते नाही. फोन आता कट या करून कामामध्ये भाऊ फोन कट कोण लक्ष देते? हे गुरांचं शेण हे ते काढावं लागतं. फोन वाढला का झाड फोन कट लागतं. मा नंबर ओळखला का फोन माझा याला टाकू द्या त्या ब्लॅकला. नाही भाऊ, गावाकडले कामं राहतात त्यामुळे फोन कट कोणीच लक्ष देत नाही बघा. सकाळचं हे शेण बिन सगळं आवरावं लागतं, पिल्लांनाही बघावं लागतं. समजून घ्या तुम्ही परिस्थिती भाऊ. मी तुम्हाला तुमचा पैसा द्या. समाजला परिस्थिती समाजली म्हणून इतके दिवस दम काढला आता नाही दम काढू शकत मी. नाही देते मी तुम्हाला 15 दिवसात काय थोडे का महिन्यात तुम्हाला देते भाऊ. थोडे नाही मला तेवढे पैसे पाहिजे. तुम्ही तिकडे चोऱ्या करा मारा करा जग मारा मला नका सांगू तुम्ही. नाही देते भाऊ देते. हा. तुम्ही बघा मी तुम्हाला भाऊ मानलाय भाऊ, हे लक्षात घ्या. मग थोडंसं आता हे करा, बहिणीसाठी थोडीशी कळ काढा भाऊ. काढली 6 वर्ष कळ काढली 6 वर्ष कळ काढली 6 महिन्याची 6 वर्ष कळ काढली कोणी काढत नाही. तुझ्या नातेवाईकांनी तुला दिला का रुपया? नातेवाईक चांगले नाही ना, मी काय म्हणते नातेवाईक चांगले नाही हो. आपलं नातेवाईक नसतात चांगले नातेवाईक. तुमचे यावर चांगले नाही. यावर चांगले असते तर पैसे लगेच दिले असते. अहो एकटी बाई आहे मी, पोरग माझा तशी जाईल कामाला. एकटे बाई असले लय हे राहतं भाऊ, समजून घ्या. हा त्या ठिकाणी तुमची बहीण असते तर तुम्ही नसतं समजलं का सांगा बरं. हा तुमची सख्खी बहीण असते तर काय केलं असतं? भले मी मानलेली भाऊ. तुला सका भाऊ नाही का? नाही भाऊ, मला भाऊ नाही सख्खा तो भाऊ. भाऊ असू नाही नसू एखादा वावर गाण ठेवा नाही जनावर वापा. मला 15 दिवसाचा वायदा आहे. 16व्या दिवशी मी आखे जनावर घेऊन जाईन टेम्पो भरून. तुम्हाला शेवटची वार्निंग सांगतो तिकडे झक मारा तुम्ही. बघते मी थोडंसं बघते हा. भाऊ, बघते. मी थोडंफार चाललो हे आता करते मी. परत मी 3 बारे येणार नाही. लय चक्र झाली चक्र मारू थकलो मी. मला घरी काय काम धंदे आहे का नाही?
घरची मला बायको फाडा बोलत आता हे बघा तुम्ही पैसे दिले तर मला बोलणं तुमचं ऐकावं लागणार आहे भाऊ. तुम्हाला जे वाटतं ते बोला. मला माझी मान खाली नाही नाही काय करणार आहे? माय बायको दवाखान्यात द्यायची पैसा नाही ती मध्ये तुम्ही लोकांना मोठेपणा केला. आता तुमचं बोलणं आहे, तुमचा पैसा तुम्ही बोलणार, मला ऐकायचंच काम आहे. आता मी काय करणार आहे भाऊ? अबे मी चाललोय आता 16व्या दिवशी पैसे मला रेडी बाई ना. आम्ही देते भाऊ, थोडेसे दिल बरं का भाऊ. थोडेसे नाही मला तेवढे पैसे बाईन. त्या टायमाला तो बरं थोडे नाही घेतले. एक खट्टी म्हण 50,000 दी. थोडं समजून घ्या भाऊ माझी कवर परिस्थिती. समजत ती समजून घ्यायचे दिवस संपून गेले. आता मी चाललोय शेवटचा वायदा तुला. बाई कुठून आणायचा पैसा? या पोराला म्हटलं काम कर तर हे पोरग काम करत नाही. माझ्या डोक्याला असं ताण होऊन गेलाय नुसतं. अरे आता कोण आलं होतं बाहेर, तू बघितलं का? बघितलं ना मी. मग तू काय करतोय? काय करतोय? तुला मोबाईल मध्ये रिचार्ज टाकलं, तू मोबाईलच खेळत बसणार का? मग काय करू सांग तू. अरे बघ ना काहीतरी, जग दुनिया कुठं चाललीये. बघतो मम्मी तर आहे, आता काय, मी तुझी आता- मम्मी काय करते बघ जरास. हा तर बघतो तर आहे. तो मी मग काय आता करतो? ते भाऊ आले होते, आपण दीदीच्या लग्नासाठी पैसे घेतले होते, माहिती ना तुला, 1,00,000 रुपये घेतले होते का नाही? अरे मी कुठं काय आता मी कुठून तरी काय आणणार आहे मला सांग अरे बरं. ते 50,000 रुपये तरी द्या म्हणताय. मी काय करणार सांग बरं रे? मी घर बघू का काय बघू सांग बरं? तू नुसतं मोबाईल खेळत तू बसतो. बसतं आधी. मला लय टेन्शन येतं रे. लोकांचं जाऊ दे टेन्शन, तू बस इथे बस. जाऊ दे मरू दे. लोकांचं टेन्शन घेत बसायला का आपण कधी कामं थोडी आहे. अरे आकाश तू कधी सुधरल सांग बरं आकाश? सुधरेल बरोबर करेल ना काहीतरी. जाऊ तू दे job मला कर ना टेन्शन आहे ना. असं थोडी का मी काम बसून आहे मग मी एकदम असं एकदम मजेत आहे माझा तू नुसतं चाललं. मला मोबाईल खेळतो. मोबाईल मध्ये काय सांग बरं? काय मोबाईल मध्ये सांग मोबाईल बघत असतो मी कुठं काय जॉब भेटतोय का, कुणी आहे का रिक्वायरमेंट टाकली का काय गव्हर्नमेंट जॉबची जाहिरात हे बघ गव्हर्नमेंट जाऊ दे आता, गव्हर्नमेंट जॉबचं नाही भाऊ. काय काय साधं बिझनेस कर, नाही तर एखाद्या कंपनीमध्ये कामाला लाग, आपल्याला पैसे द्यावे लागतील. लोक मला येऊन बोलतात रे, मला नाही सहन होत. मी कुणाला तोंड देणार सांग अरे बरं? मनासारखं काम तर भेटलं पाहिजे ना मनासारखं. तर काय करणार आहे आता म्हणजे कामात मन लागत नाही माझं, मी काय करू अरे सांग मन बरं. कसं काय? आपल्याला 2 पैसे कुठून भेटेल ना हे पहिलं बघायचं आकाश. हे लक्षात कधी पण ठेवतो. भले माझ्या तिकडे कोणी जीव पण घ्या मग कोणी तिकडे मला हाल पण करेल अरे तरी एकदा चालेल एकदा कामावर टिकलं ना, तो अनुभव आला की दुसरं पण भेटतं काम. काही नाही भेटत. बघितलं मी आता एवढं दिवसून घरी मला एक काम भेटत नाही. एक काम कुठं भेटलं होतं ते पण ते एकदम बोगस होतं. आता मी कुठं कुठं जाऊ कामाला? मी बघ घरामध्ये सगळं शेंड बकऱ्यांचं सगळं आवरायचं, शेण बे काढायचं लोकांच्या वावरात. आता मी कुठं काम करणार सांग बरं? घर बघू का मी ते बघू? तू सांग बरं काय करू? हा तू सुधर ना बाबा. तुला मी शेवटचं सांगते आकाश, सुधर प्लीज. तू काहीतरी काम कर बाबा. आता करेल ना करेल. तू हा मोबाईलचं नाव सोडून दे. मोबाईलमुळे ना खूप वाटोळ झाले लोकांचं. करतो का आई बस मी बोललो ना. नक्की करशील ना? जाशील ना कामाला? आपल्याला पैसे द्यायचे रे लोकांचे. कोणी देऊन पण टाकायला आलं द्यायचे. बोलतं. आणि काय ती बाजूवाला तो दूधवाला आला होता, तो पण म्हणत होता पैसे द्या, हे द्या, सगळ्यांचे देऊन सगळं. टाकाल. टेन्शन नको घेऊ. मी आहे ना. मी आहे तोपर्यंत सगळ्यांचे एकदम नील करून तू टाकाल. कामधंदा करशील ना? नक्की. वचन दे बरं मला. बघ आता शेवटचा, तू मोबाईलला हात नाही लावायचा हा हा नाही लावत बस. प्लीज रे बाळा. मला तुझ्याशिवाय कोण आहे मला सांग बरं रे? हा तुझ्याशिवाय कोण आहे मला? हा तर तुझे पप्पा असते, मला आपल्याला अशी वेळ आली असते का? मला डोक्याला ताण झाला आता ते पैसे घेऊन रिकाम माहिती का. अरे मग आता दीदीच्या लग्नाला कोणी दिले असते आपल्याला पैसे सांग बरं? हा आपले नातेवाईक तर हे असे कोण कोणाचं नसतं भाऊ. म्हणून तुला म्हणते मी, तुझ्या पायावर तो उभा राहा. नातेवाईक आहे ना भाऊ, कोण कोणाचं नसतं रे. आपल्यावर हिंमत धर. तुझ्यामध्ये गट्स आहे, मला माहिती आहे. तुझी मम्मी एवढी आहे तर तुझं तू कसं असणार आहे? तू पण चंचलपणा दाखव जरा. असं कामाचं बघ बाळा बरं का? करतो हा काहीतरी. जाशील ना कामाला? मग जातो तू जेवला का? काय खाल्लं? आता नाही बघ जेवतो थोडं जेवलं अजून. अरे बाबा तो माणूस आला होता, लय बोलत होता रे मला व्याजाचं बळाचं मला असं येऊ. आणि तू काय म्हणे माहिती आहे का? आपल्या बकऱ्या नाही का हा बाबाने दिलेलं तुझ्या, आणि ते बकरं घेऊन जातो म्हटला होता. बघ आता तू मग जाऊ द्यायचं ना आता काय. नाही रे, तुझ्या बाबाची आठवण सोडून आहे. सोडवलं असतं त्यात काय एवढं. तुझ्या बाबाची आठवण आहे ती. आता मग पैसे हा, फिटतात एक बकरी पासून आज तिला एवढे माया लावली. आज ते मी काय म्हणतोय पैसे फिटताय ना होतंय ना काहीतरी क्लिअर थोडं परत करून टाकायचं आणि ना. तुला जर असं कोणी नेलं तर माझा जीव कसा होईल सांग बरं? एक माया राहते रे, ते पण एक लेकरू आहे रे असं. हा चल बरं जा तू. मी जा तू. चल ना आपण काहीतरी खाऊन घेऊ. काय ना तुला काहीतरी. नाही नाही तुझा मी बसेल नंतर माझा टेन्शन घेऊ नको. मूड नाही माझा. जा तू. नाही टेन्शन घेऊ नको बरं? हा, हा? जा तू. ठीक. यार काय व्हायचं यार. कुठं काम बघावं ते बी कळत नाही. घरच्याला काय उत्तर द्यावं ते बी कळत नाही. थंडीने नुसती सर्दी सर्दी झाली बाई. काय करते काय माहिती. रत्ना, ए रत्ना, हा हा काय काय करते ग? ये ना बाहेरच. अगं आत्ताच ते बकऱ्यांचं आवरलं. हा का? बकऱ्याचं आवरलं, चहा घेत होते ग. काय म्हणते? चहा घेते. हा
ये. काय नाही आले सहज, म्हटलं काय चाललंय तुझं? अगं काय बाई चालणार आहे आता, डोक्याला ताण झाला माझ्या. आता झालं तर काय, आता मग ते पोराशी बोलतच नाही तू नीट काही. अगं दीदीच्या लग्नाला नाही का आपण पैसे घेतले होते, हा पण मग मग तो आला होता आता बाबा, मला खूप बोलला माहिती का, पैसे व्याजाचे आता हे पैसे. बाई त्याचं घे नाही तो बोलायलाच ना. माझं एक म्हणणे, या पोराला घरात बसून किती दिवस ठेवणार आता? अगं मी लय समजून सांगते ग, पण तो पण ऐकत नाही, सारखा मोबाईल घेऊन बसतो. त्याला काम आणि काम पण भेटत नाही का कुठं, काम भेटत नाही असं? कामच भेटत नाही. तो काय म्हणतो, बाहेर जातो मम्मी मला काम नाही, इकडे जा म्हटलं तिकडे जा मला काम नाही. आता तू सांग, याला काम घरात येणार कोण देणार सांग बरं काम. एक काम करते मी ना, तुला एक नंबर पाठवते, त्या नंबरला तू फोन करून घरी बोलून घे, ते तुला सगळं समजून सांगतील आणि ते काम पण देते. याच्या डोक्यात बी थोडे कांदे बटाटे भरतील ते. हा ते चांगले जॉब आहे का? समा पाटील म्हणून येतील. बर. हा ते आले का ते बरोबर समजून सांगतील आणि ते जॉब पण देतील याला. अगं त्याच्या डोक्यात काय घुसलेलं आहे ना, हे सगळं बाहेर निघत. कारण आहे ना, माझ्या पोराला त्यांनीच असं जॉब बीब लावून दिला, आता एकदम मस्त चालू आहे. अगं रोज म्हणतो मी जातो मम्मी, रोज म्हणतो जातो, काहीच करत नाही. काय येतो झालं? घरात बसतो घरात. हा मग ते पोरांना आजकाल मोबाईल आणि टेन्शन जातं, मग ते डिप्रेशन मध्ये जातातच ते. ते काही तेच काम म्हणतो. नाही. काहीच म्हणतो मला कामच भेटत नाही, असं झालं तसं झालं. हा तर काय माहितीये का, पोरांना आजकाल असं झालेलं आहे, शून्यातून विश्व निर्माण नाही करायचं, लगेच आयतं एवढला पगार पाहिजे राहतो. त्याच्यामुळे ना छोटे मोठे कामच करायचे नाही त्यांना. डायरेक्ट 50,000च्या नोकऱ्या, 70,000च्या नोकऱ्या कोण देईल? शक्यच नाही ग आता. शिक्षण पण कमी आहे ना ग. शिक्षण पण असं तर आपण बोललो असतो, पण त्याचं शिक्षण पण कमी आहे आणि तो म्हणतो मी एवढ्या पैशावर काम करेल का? हा सांग बरं. एवढ्याशा पैशावर सुरुवात करावं लागल. त्याला एवढं दिसत नाही की आपली आई किती राबती, काय काय करते, सकाळी उठल्यापासून त्याची आई काय काय करतात ते पण दिसत नाही. सांग बरं. तो पोरगा ना लईच येड्यावानी करायला लागले बाई. आता कुणाला सांगायचं याचं कथा सांग बरं. आता तू एक माझ्या जीवाची म्हणून मी तुझ्यापाशी मन मोकळे करते, लोकांना सांगू अगं नाही मग शकत आपणच आपण. एकमेकीला सांगतो, दुसरं कोणाला सांगायला जाणार आहे? मग जाऊ दे, लई टेन्शन नको घेऊ. मी ना तुला आता काय करते, व्हॉट्सअपला नंबर पाठवते त्यांचा, बरं. तू फोन करून ते बरोबर घरी येतील. त्यांना लोक हा आणि ते सगळं समजून सांगतील आणि जॉब पण देतील. त्याचं डोक्यात ते किडे बटाटे सगळे काढून टाकतील ते. तू लई टेन्शन नको घेऊ, आता रिलॅक्स राह. अगं काय बाई टेन्शन येतं, माझी कंबर आपकली माहितीये का, मला आहे ना लय टेन्शन येतं. वाटत माणसाला वयामानाने आता हे पोरांनी सगळं करायला पाहिजे, जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजे, पण आता काय करणार आहे? पण हे माझ्या पोराला आता चांगलं कामधंदा लागला नाही, काही तर 25-30 हजार रुपये कसे मिळाल्या, चालले आपलं काही हे शेतीचं काही ते, मग थोडंफार पाहिजे ना हातभार. अगं तर आम्ही पण दोघांनी मिळून केलं सगळं होईल ना ग, पण तो मनावर घेत नाही ना. आता तू म्हणती बघू त्या सरांना करते फोन. बरं एक काम, मी जाते आता, त्या तुला नंबर चहा पाठव. घे ना. नको चहा नको, मी ना सहज आले होते, मला वावराकडे जायचंय. मी सहज म्हटलं हिला काय करते पाहू. थोडासा घेतला नको असता नको ना. चहा नको, चहा घेऊन आले मी जाते आता. मी पाठवते तुला व्हॉट्सअपवर नंबर, तू फोन कर पण पहिला. होईल ना हा? बाई, काम होईल. होईल बरोबर काम होईल, सगळं होईल. ठीक आहे बाई चल. हा ते रत्नाबाईचं घर आहे तिथं? हा, आहे ना. हा का? मम्मी, हा ए, कोण आलं बघ गं. दे बसा. नमस्कार. नमस्कार. अच्छा ते तुम्हीच मला कॉल केला होता का, रत्नाबाई? काय नाव म्हटले तुम्ही? मी समा पाटील. हा मिस केला होता कॉल. हा हे हा या ना इकडे, या ना. हा पोरगा आहे माझा. शिक्षण वगैरे आहे त्याचं व्यवस्थित. अच्छा जॉब साठी बघायला लावलं. हा का? ते काजल मॅडम मला बोलले होते तसं. कारण कसं आहे आता ह्याच्या दीदीसाठी लग्नाच्यासाठी पैसे घेतले होते, दीदीच्या लग्नासाठी, आणि व्याजाने घेतले होते. बरं. आता तो माणूस येतोय सारखा बोलणं करतोय, आणि कसं माझ्या एकटीच्या जेव्हा सगळं चालू आहे. नाही हे बघा, कामाचे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे काम आहे, पण त्याची इच्छा आहे का काम करायची, म्हणजे काय कसं पाहिजे, काय पाहिजे, काही कोर्स वगैरे केलाय काही? नाही कोणतंही काम झालं मला. कोर्स म्हणजे झाला ITI माझा. हा ना. हा कॅम्प्युटरचं असेल तर एकदम भारी. आहे ना, कम्प्युटरचे भरपूर ठिकाणी काम आहे, पण विषय कसा आहे, त्याला आहे पेमेंट कमी. करेल ना. पण तू जर बाहेरचं काम जर मार्केटिंगचं जर केलं ना, तर त्याला जास्त पैसे भेटतात. पण त्याच्यात कसं आहे माहिती आहे, थोडं डोकं लावावं लागतं कस्टमरला. नाही हे कॅम्प्युटरच्या पेमेंट तर वाढत असेल ना पुढं. पण ते कसं आहे माहिती आहे का, ते शक्यतो मुलींसाठी जास्त, मुली करतात जास्त. कम्प्युटरचं कसं ते बसल्या मग त्यांना कसं कमी पेमेंटमध्ये मुली भेटून जातात. मार्केटिंग नको नाही का? आकाश ऐक माझं. हा तू आता कोणत्या कामाला हे नको. बरं ते गाडी वगैरे ते चालवता? हा चालेल ना. 4 व्हीलर वगैरे चालवतो का? मग चालेल ना. मग एक काम कर, मोठ्या गाडीचं लायसन काढून घे. मोठ्या गाडीत पण खूप डिमांड आहे, पण मग ते बी रोडचं काम आहे भाऊ. तू बघ ते काय कसं आहे. आपल्याला काम कोणतंही चालू, तुम्ही ते कॅम्प्युटरचं म्हणताय, ते नाही म्हटले तर मग बरं सांगा. नाही मला काही अडचण नाही, पण हे कसं आहे माहिती आहे का, आता तू कम्प्युटरचं काम केलं तर त्याला आहे 15,000च्या आत पगार.
त्याच्यापेक्षा जास्त काही ते देते नाही, कारण तिथे कसं लेडीज आहे, पार्ट टाइम जॉब करतात, कोणी पण येऊन कम्प्युटरचं काम करून जातं. आणि जे बाहेरचे मार्केटिंगचे काम आहे ना त्याला शक्यतो लेडीज येत नाही, तिथं कसं मुलं वगैरे राहतात. आता हे बघ थोड्या पगारात का होईना आता कर लागून घे, मग सर आहे ना परत नंतर पैसे वाढवतील ना, पेमेंट वाढेल ना सर. पेमेंट वाढतंय बरं का. काय माहिती का ना, माझा खूप मोठा ग्रुप आहे, आम्ही ग्रुप बनवलेला आहे. तर ज्याला माणसांची गरज पडते ना ते पण आम्हाला सांगतात, आणि ज्याला कामाची गरज पडते ते पण आम्हाला सांगतात. आणि तेच तर आम्ही काही कमिशन वगैरे काही घेत नाही, मग ते समस्या सारखी गंमत आहे. ओळखी पळखीने काम होता. चालेल ना. आणि योगायोगाने मी आलो तुमच्या गावामध्ये, त्यांनी कॉल केला आणि तुम्ही तुमचाही कॉल आला. मैत्रीण आहे ना माझी, हो ना? तिच्या मुलाला तुम्हीच लावलं. हो ते चांगलं ओळखतं मला. मग तिला सगळं सांगितलं आणि बघा ती एकदम म्हणजे माझ्या बहिणीसारखीच आहे. हो ना. तिला मी सगळं सांगितलं समजून, तर ती मला म्हणे मी सांगते म्हणे सरांना. नाही पोरगा चांगला आहे, त्याला कामाचं काही नाही, त्याने जर केलं ना. बाकी अजून कम्प्युटरचा कोर्स अजून शिक्षण काय आलंय? शिक्षण तेवढंच झालं माझं, कम्प्युटर हा 12वी वगैरे केली का? हा म्हणजे 12वी 12वी झाली. बरं बरं चालेल, काय हरकत नाही आहे. हे बघा खेड्यापाड्यातून आहे ना खूप लोकांना मी काम दिलेलं आहे. हो, आणि सगळे एवढे आनंदात आहे ना का मस्त इमानदार पोर राहत्या, कष्टाळू राहत्या. जे कष्टाळू त्याला काम करायला काही प्रॉब्लेम नाही. माझं तसं मला कोणतंही काम सांगा तुम्ही. हो हा, नाही मग काही नाही, काम सांगितलं फक्त काय करायचं भाऊ, मी जर तुला कामाला लावलं तिथं माझी इज्जत नाही गेली पाहिजे. नाही कारण ते तुला काही नाही बोलणार, ते डायरेक्ट मला कॉल करतील, नाही तसं नाही काय करणार. तुम्ही असा असा मुलगा पाठवला आणि तू त्याने हे केलं आणि ते केलं. हो, मी तुम्हाला सांगतो, मी एवढं काम बघतोय ना भेटतच नाहीये. मग मला कोणतंही काम भेटलं तर चालणार आहे. बरं चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. करेल तो काम मन लावून. आता एवढी जर तुझी तयारी म्हणलं, तू एक काम कर, आता उद्या ऑफिसला तुला ॲड्रेस टाकून देतो मी त्यांच्या नंबरवरती, ऑफिसला ये, मग तुला सगळं व्यवस्थित समजून सांगतो. हे काम कसं, ते काम कसं, कुठल्या कामात किती पेमेंट आहे, सिक्युरिटीचे बी काम आहे, सिक्युरिटी सुपरवायझरचे बी काम आहे, सिक्युरिटी ऑफिसरचे बी काम. पण तुझं शिक्षण नसेल त्या टाईपचं, सिक्युरिटीचे कोर्स नसेल केलेले, नाही तर त्याच्यात तर खूप डिमांड आहे. ते बी करून घेऊ पुढे. हा ते बी पुढं कोर्स वगैरे कर, म्हणजे तुला पण चांगले 2 पैसे भेटतील, फायदा होईल. जॉईन व्हायला लय महत्व आहे आता. आता तो पटकन जॉईन झाला ना, ते लय महत्वाचं आहे आम्हाला. आणि थोडा पगार का होईना पण चालेल, पण आता कसं आहे नाही पुढं नंतर एक पगारचं कसं बघता आहे, पगार बी भेटेल समजा, त्याच्यावर तुमचं काही छोटं मोठं काम बी तुम्ही लोन काढून करू शकता. बरोबर आहे का नाही? काय काळजी करू नका, तू ये बिंदास, नाही शिकली डायरेक्ट ऑफिसला. नक्की चालेल चालेल. हो आमचे आहे अजून, म्हणजे सिन्नरला बी ऑफिस आहे, पण तू नाही शिकले तिथं तुझं काम एकदम 100% होऊन जाईल. बरं, कसं काय जाऊन येऊन करेल का तिकडेच राहिला? लोकेशन कुठं आहे मग ते त्याच्यावर डिपेंड. इकडे बी आहे, सगळीकडे आहे काम, सिन्नर साईडला बी, नाशिक साईडला बी, पुणे साईडला. असेल तर मग जवळ आहे, नाशिकला असेल तर मग गाडीवर जाईल ना सर, आहे ना आपल्याकडे, आहे ना. हा ना, मोटरसायकल वगैरे आहे ना, मग काय मोटरसायकल आहे, टेन्शन जाईल नाही. येऊन करेल. चालेल चालेल, जाऊन येऊन केलं तरी चालतं. फक्त कसं आहे माहिती आहे का भाऊ, काही माझ्यातर्फे म्हणजे तुझ्यातर्फे कशी कंप्लेंट नाही आली पाहिजे का, जेणेकरून आमची इज्जत जाईल. किंवा कारण काय प्रकार काय होतं माहिती आहे का, लोक काही चोऱ्या माऱ्या करत्या, हे होतं, तसं काही करायचं नाही. नाही हा एकमेकाच्या नादी लागून होतं चोरीचे प्रकार. नाही तुम्ही त्या ताईला विचारा सर, काजलला तुम्ही विचारा मी एक पोरग लावलं होतं सिक्युरिटी म्हणून साईटला, तर ते काय करायचं, सेंटरिंगच्या कामाला लावलं होतं तिथं सिक्युरिटी म्हणून. ते गज कापून आहे ना असं बंडल बनवायचं आणि ते नेऊन विकायचं. सापडले एक दिवस, अहो लय मारले त्याला, रक्त पडूस तर. नाही तसा प्रकार कधीच होणार नाही बघा, विश्वास आहे. तसं कसं सांगितलेलं बरं तुम्ही बुवा. डोळे झाकून विश्वास ठेवा माझ्या पोरावरती, डोळे झाकून. बरं ते मारलं तर मार, त्याची केशी बी लावले चोरीच्या, रिकाम जेलमध्ये गेलं ते. हो तसं काही प्रकार नको व्हायला. काय माहिती का, आजकाल पोरं आहे ना, त्यांना असं वाटतं कमी वेळात आपण श्रीमंत व्हायला पाहिजे, म्हणजे असे चुकीचे कामं करतात ते. माझा पोरगा आहे ना, एकदम कष्टाळू पोरगा आहे. आतापर्यंत बघा तो फिरता, काम नाही त्याला काम भेटलं ना, प्रामाणिकपणे काम उद्या पाठवून द्या, ऑफिसला पाठवून द्या. तुमची मेहरबानी होईल बरं का सर, तुम्ही एवढं आमच्यासाठी आले इथं. काय माहिती का, कुणाचं पण घर चालव, तुम्हाला 2 पैसे भेटतील, तो पण ते कष्ट भेटणारे करणारे, बरोबर की नाही? जो कष्ट करेल तेव्हा तर त्याला पेमेंट भेटेल. उद्या किती वाजता मग तुम्ही सांगला माणसाकडे? आता आम्ही ऑफिसला राहतो, उद्या तसं काय आमचं बाहेर काही विजिट वगैरे नाही. आता आमची विजिट होती म्हणून आम्ही आलो तिकडं. तर ये मग 11 पर्यंत येऊन जा. हो नक्की चालेल. काय काळजी करू नको, कामाचं होऊन जाईल ना, चिंता करत चहा घेऊन जाऊ द्या नाही. चहा वगैरे नाही घेतच नाही, चहा घेत. हा हो काही नाही, ये मग बाकीचं आपण ऑफिसमध्ये बोलू, भेटेल 100% काम भेटेल. तुम्ही एकदम निश्चिंत राहा. येतो मग मी. माझी जीवाची काळजी गेली बरं का सर, धन्यवाद तुमचं. चालेल चालेल. आता मोबाईलचं नाद सोड बरं का. आता मोबाईल अजिबात हात लावायचं नाही बरं का बाळा. बघ जॉब भेटला, व्यवस्थित जॉब करायचा. हा आणि सरांनी सांगितलं आपल्याला व्यवस्थित राहायचं, प्रामाणिकपणाने राहायचं, चोरी बिरी कुठं नाही. नाही तुला मी नाही रे बाबा, नाही रे, मला माहिती आहे तू किती माझा कसा लेकरू, मला माहिती आहे. पण एक तुला सांगते मी. हा चालेल, चल मी बघते काहीतरी नाश्त्याचं करून घेते. हा बरं ये, नाही लवकर या, उद्याची तयारी करायची बाळा. हा हा.